भाजप कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं स्वागत करण्यात आलं होतं, त्या घरी आले होते, ते काय सांगितलं? बघा, अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत आणि ते महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता. राष्ट्रवादीमध्ये तर आहेच, शिवसेनेचे पण कार्यकर्ते होते. आणि दादांचं व्यक्तिमत्व असं आहे की थांबतील, बोलतील, निवेदन घेणार, चर्चा करणार आणि खूप बारीक निरीक्षण करणारे आहे. त्यामुळे सर्वांना आनंदी उत्साही होते आणि दादांना सुद्धा खूप आनंद झाला. आज सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. हिंगणघाटला एका पोलीस स्टेशनची गरज आहे, तुम्ही ती इच्छाही व्यक्त करून दाखवली, तुम्हाला त्यांनी बोलावलेलं आहे. कधीपर्यंत मिळेल हिंगणघाटला पोलीस स्टेशन? हिंगणघाटला एक अतिरिक्त पोलीस स्टेशन ग्रामीणचा प्रस्ताव आता सर्व मंजुऱ्या वगैरे घेऊन अर्थ खात्यामध्ये गेलेला आहे. अर्थामध्ये तो निधीसाठी थांबलेला आहे. म्हणून दादाच्या कानावर टाकलं, म्हणजे गृह विभागाकडून तो मंजूर होऊन गेला DGकडून, आणि दादांच्या कानावर टाकलं की याला आपण प्राधान्यक्रमाने याला निधी उपलब्ध करून द्या अशी आम्ही विनंती दादाला मी वर्धेलाही केली, आताही केली. दादांनी सांगितलं की ते अर्थविभागात असल्यामुळे मी त्याला मदत करतो असे बोलले. आज आढावा बैठक झाली, भाजपचे 3 आमदार गैरहजर होते, काय कारण आहे? 3 आमदार नाही, बघा, पालकमंत्री तर आउट ऑफ कंट्री होते आणि भाजपचे मी आमदार भाजपचा होतो, त्यानंतर राजू बकाने आमदार भाजपचे होते आणि आता एक सुमित वानखेडे नव्हते आणि केचे साहेब नव्हता. तर कसं कदाचित पुढे दुसरीकडे गेले असतील. आम्ही तर बिलकुल राईट टाईम पोहोचलो. त्यामुळे आता नाही असं कारण काहीच नाही, कारण नाही. उलट दादांना भेटण्याचे सर्व आग्रही आहे, उत्सुक आहे. दादा असे आहेत की दादा सर्वांना म्हणजे मोठे नेते असल्यामुळे त्यामुळे काही त्यांना कारणामुळे ते आले नसावे. काय चर्चा झाली? आढावा काय बैठकीत काय झालं? आढावा म्हणजे त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडून पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी बारीक सारीक गोष्टी बघितल्या. ओलीत किती आहे, घरकुलं किती झाली, निधी किती वाटप झाला, आमदार निधीचा किती DPDCमध्ये झाला, त्याचा मान्यता किती मिळाली, प्रशासकीय मान्यता किती दिल्या, सर्व बारीक आढावा घेऊन त्यांनी अनेक सूचना केल्या. आणि काही बाबतीमध्ये जिल्हाधिकारी वर्धा यांचं कौतुकी केलं की काही गोष्टी त्यांनी ज्या वर्धेला ज्या केलेल्या आहे त्यांनी सांगितलं की ते राज्यामध्ये सुद्धा आम्ही लागू करू, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.